विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर लोटलेला आहे। चंद्रभागेच्या तीरावरती स्नानासाठी आता भाविकांची झुंबड आहे। आज पहाटेपासून लाखो भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी दाखल झालेले। चंद्रभागा स्नानानंतर भाविकांनी संत नामदेव पायरीचं आणि या दरम्यान कळसाचं दर्शन घेतले आणि वारी पूर्ण केली। विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरापर्यंत गेली। दर्शन रांगेत सुमारे 75,000हून अधिक भाविक उभे आहेत। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेची मज घडो जन्मोन जन्मंतरी मागणी श्रीहरी नाही तुझे। आज आषाढी एकादशीचा महासोळा। या महासोळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक आज पंढरीत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। राज्यभरातून जवळपास 18 ते 20 लाख भाविक आज पंढरपूरमध्ये आलेले आहे। आता आपण बघतो की चंद्रभागेचा तीर देखील भाविकांच्या गर्दीने फुरून गेलेला आहे। पहाटेपासूनच चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली आहे। पंढरीत आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान पवित्र मानलं जातं। स्नानानंतर विठुरायाचं दर्शन घेतलं जातं। याच खरं तर ओढीने आणि आस लागलेले भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका असा हा समतेचा सोहळा। खरं तर या सोहळ्यामध्ये कोणताही भेदभाव न करता एकतेने आणि समतेने आलेले वारकरी आज खरं तर विठुरायाच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर चंद्रभागेचा वाळवंट कण आणि कण सगळ्या विठुनामाच्या रसामध्ये चिंब होऊन पाहायला मिळतोय। मठ असतील, मंदिर असतील, या सगळ्या भागामध्ये टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे आणि अवघी पंढरी नगरी या सगळ्या विठुनामाच्या गजरामध्ये दुमदुमून निघालेले आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की सूर्योदयाच्या वेळी सगळे भाविक आता चंद्रभागेच्या स्नानासाठी चंद्रभागेच्या काठावरती आलेले आहेत। कॅमेरामन आदर्श कटकेसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।